भारतीय जनता पार्टी जगातला सगळ्यात मोठा राजकीय पक्ष, धर्माची नाळ असलेली आणि त्यामुळे मोठा जनाधार लाभलेली विचारधारा, पाठीशी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची भक्कम बांधणी आणि नरेंद्र मोदींसारखे प्रभावी नेतृत्व. मंडळी, भारत स्वतंत्र झाला तसं जवळपास 54 वर्ष देशावर काँग्रेसच राज्य होतं. पण 2014 मध्ये काँग्रेसच्या सत्तेला सुरुंग लावत भारतीय जनता पार्टीने मोदींच्या करिश्म्यावर स्पष्ट बहुमत मिळवलं आणि एक हाती सत्ता स्थापन केली. त्यानंतरही ही विजयी घोडदौड कायम ठेवत भाजपा गेली 12 वर्ष देशावर राज्य करते. पण आता सध्याच्या पेटलेल्या सीजेपीच्या आंदोलनामुळे भाजप चारही दिशातून कोंडीत आल्याचं सध्या माध्यमांमध्ये दिसून येत आहे. यामुळे 2014 सालापासून मिळणारं लोकांचं भाजपा प्रति प्रेम आता हळूहळू कमी व्हायला लागले की काय, असा प्रश्न पडू लागलाय. तर अशा कोणत्या घटना गेल्या 12 वर्षात घडल्या ज्यामुळे हे प्रेम कमी होत आहे? भारतीय जनता पार्टीचे कोणते डिसिजन्स लोकांना नाराज करणारे ठरले आणि या सगळ्याचा सध्या काय परिणाम होतोय हे जाणून घेऊया आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी प्रथमेश आणि तुम्ही पाहताय विषयच भारी. मंडळी, 2014च्या लोकसभा निवडणुकांमध्ये 336 जागांवर विजय मिळवत भारतीय जनता पार्टी आणि त्यांच्या मित्र पक्षांनी एकाती सत्ता मिळवली. 543 जागांच्या लोकसभेत बहुमतासाठी 272 जागांची गरज असते. भाजपनं एकट्यानं 282 जागा जिंकून 1984 नंतर पहिल्यांदाच एखाद्या पक्षाला स्पष्ट बहुमत मिळवून दिलं. त्यानंतर देशभरात मोदी लाटेचा करिश्मा बघायला मिळाला. त्यानंतरच्या 2019च्या लोकसभेतही भाजपची ही विजयी घोडदौड कायम राहिली. परंतु त्यानंतरच्या म्हणजेच 2024 साली झालेल्या लोकसभा निवडणुकीत मात्र भाजपाला एकहाती बहुमताचा आकडा गाठता आला नाही. सत्ता स्थापनेसाठी त्यांना मित्र पक्षांची मदत घ्यावी लागली. 10 वर्षांच्या मानानं भाजपासाठी मोठी पीजेआट होती. आता 2029 मध्ये पुढची लोकसभा निवडणूक असेल, पण तत्पूर्वी देशभरात भाजपाचा मतदार भाजपापासून दुरावत चाललाय हे चित्र स्पष्ट दिसून येत आहे. 18 कोटी सदस्यांची नोंदणी करून जगातला सर्वात मोठा पक्ष ठरलेली भाजपा अलीकडच्या काळात अनेक गोष्टींमुळे सामान्य जनतेची नाराजी उडावून घेते का, असा प्रश्न आता पडायला लागलाय. आज घडीला राजधानी दिल्लीत सुरू असलेल्या विद्यार्थी आंदोलनाला मिळत असलेला प्रतिसाद आणि वाढता जनसहभाग पाहता भाजपाला आत्मनिरीक्षण करण्याची वेळ आली आहे का, असा प्रश्न उपस्थित होतोय. मोदी सरकार स्थापन झालं तसं देशभरात अनेक आंदोलनं झाली. कृषी कायद्यांच्या विरोधात पंजाब आणि हरियाणाच्या शेतकऱ्यांनी केलेलं शेतकरी आंदोलन, त्यानंतर सीए एनआरसी आंदोलन, महाराष्ट्रासह विविध राज्यात आरक्षणासाठी झालेली आंदोलनं, भारतीय सैन्यातील अग्निवीर भरती विरोधातील आंदोलन, महिला पैलवानांचं आंदोलन, पर्यावरण रक्षणासाठी झालेली अनेक आंदोलनं आणि आता दिल्लीत सुरू असलेलं विद्यार्थी आंदोलन. या सर्व आंदोलनात पंतप्रधान मोदी यांनी घेतलेली शांततेची भूमिका आणि गृह खात्याने म्हणजेच पोलिसांनी आंदोलन दाबण्यासाठी घेतलेली हिंसक भूमिका ही जनतेला नाराज करणारी ठरली आहे. मोदींनी किमान एक पत्रकार परिषद घेऊन सामान्य जनतेचे प्रश्न ऐकून त्यांची भूमिका स्पष्ट केली असती तरी माणसांना दिलासा मिळाला असता. पण या गोष्टी न घडल्यामुळे लोकांच्या मनात भाजपाविषयी नकारात्मक भावना उदयास आली, असं माध्यमांमध्ये दिसून आलं. त्यासोबतच सुरुवातीला काँग्रेसची विचारधारा आणि मोठा विरोधी पक्ष मुळासकट संपवण्याचा मोदींचा निर्धार होता. पण नंतर त्याच पक्षातल्या नेत्यांना स्वतःच्या पक्षात जागा देऊन मोदींनी भाजपा समर्थकांना त्याच नेत्यांचं गुणगान करायला भाग पाडलं. तेही अनेकांना रुचलं नाही. देशभरातले प्रादेशिक पक्ष फोडून भाजपाने त्यांना सत्ता स्थापनेत वाटा दिला आणि महत्वाची खाती दिली. त्यामुळे मूळ भाजपचा मतदार नाराज झाला आणि राजकीय पक्षांच्या विचारधारेबद्दल सामान्य नागरिकांमध्ये प्रश्नचिन्ह निर्माण झालं. भाजपाचे अगोदरपासून विरोधक राहिलेले लोक भाजपच्या समर्थकांना या मुद्द्यावरून प्रश्न विचारून जेरीस आणू लागले. त्यामुळे भाजप समर्थकांमधील पक्षनिष्ठा चेष्टेचा विषय झाली, असं चित्र आहे. 2016च्या नोटबंदीचं मोदींनी जे वर्णन केलं होतं त्याप्रमाणे काही विशेष परिणाम झाल्याचं दिसून आला नाही आणि उलट देशाच्या अर्थव्यवस्थेला मोठा धक्का बसला. लहान व्यावसायिक उद्ध्वस्त झाले आणि काळा पैसा बाहेर आलाच नाही असे अनेक दावे विरोधकांनी केल्यानं हा मोठा निर्णय कायम वादग्रस्तच राहिला. त्यासोबतच भ्रष्टाचार आणि गैरव्यवहाराबाबतीत झिरो टॉलरन्स पॉलिसी घेऊन मैदानात उतरलेले मोदी यांनी सुरुवातीला लोकांची मनं जिंकली होती. पण विरोधकांनी वेळोवेळी सरकारवर वेगवेगळे आरोप केले आणि प्रसंगी हे आरोप न्यायालयापर्यंत गेले. यात प्रामुख्याने राफेल विमान खरेदी घोटाळा, इलेक्ट्रोल बॉन्ड्सच्या नावाखाली मिळवलेल्या देणग्या, विरोधी पक्षांचं सरकार पाडण्यासाठी त्यांच्या आमदार खासदारांना पैसे देऊन खरेदी केल्याचे आरोप, यामुळे भाजपची लोकांच्या मनात असलेली प्रतिमा डागाळली. त्यासोबतच अगोदरच्या काळात
विरोधी पक्षातील ज्या नेत्यांवर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप किंवा गुन्हे दाखल होते त्यांना लक्ष करण्यासाठी ईडी, सीबीआय आणि आयकर विभाग यांसारख्या घटनात्मक यंत्रणांचा वापर विरोधकांना केला जातो आणि त्यांनी भाजपामध्ये प्रवेश करताच किंवा भाजपला पाठिंबा देताच त्यांच्यावरील तपास बंद झाले किंवा गुन्हे मागे घेतले गेले असे असंख्य उदाहरणं समोर आल्यानं विरोधकांनी भाजपला वॉशिंग मशीन म्हणून उपमान दिली, जी सामान्य जनतेला पटली. त्यासोबतच देशातील मीडिया, निवडणूक आयोग, न्याय व्यवस्था आणि इतर स्वायत्त संस्थांवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप विरोधकांकडून सातत्यानं केला जातो. सुरुवातीला जरी यात तथ्य नाही असं वाटत असलं तरी अलीकडच्या काळात हे सर्वांना पटत चाललंय. त्यामुळे देश एकाधिकारशाहीकडे जाण्याची काळजी अनेकदा व्यक्त केली जाते. यासोबतच भाजपा सरकार आल्यापासून देशात धार्मिक ध्रुवीकरण होत असल्याचं आणि त्यामुळे धार्मिक वादविवाद वाढत असल्याच्याही अनेक घटना समोर आल्या आहेत. आजही बरीचशी जनता मोदींच्या प्रेमात असली तरी त्यांच्या मंत्रिमंडळातील काही नेत्यांच्या चुकांमुळे मोदी सरकार गोतात आल्याचं बघायला मिळालंय. महिला पहिल्यांवर अत्याचार केल्याचे आरोप असलेले ब्रिजभूषण सिंग, अत्याचार आणि हत्येचे आरोप असलेले कुलदीप सिंह सेंगर, भ्रष्टाचाराचे आरोप झाल्यामुळे राजीनामा द्यावा लागलेले कर्नाटकचे मुख्यमंत्री येडियुरप्पा, अलीकडे चर्चेत असलेला अयोध्या मंदिर देणगी घोटाळा, E20 पेट्रोलमुळे रस्ते आणि वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्यावर होत असलेली टीका, देशभरात बेरोजगारी वाढत असताना झालेली पेपरफुटीची अनेक प्रकरणं आणि वादग्रस्त विधानं केलेली अनेक नेत्यांची अनेक उदाहरणं. यामुळे मोदी सरकारवर होणारी टीका वाढत चाललेली असतानाच आता शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासाठी सुरू असलेल्या आंदोलनामुळे आणि विद्यार्थ्यांना झालेल्या मारहाणीमुळे मोदी सरकारची लोकप्रियता रिव्हर्स गिअर टाकत असल्याचं चित्र दिसून येत आहे. मोदींच्या विरोधात देशभरात एकही प्रभावी चेहरा नसल्याचं वारंवार बोललं जात असताना सामान्य जनतेनेच ही जबाबदारी उचलल्याचं चित्र या आंदोलनात दिसून आलं. सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशांनी देशातील युवकांना झुरळ म्हणून संबोधल्याचा परिणाम म्हणून उदयास आलेली जेन झीची कॉक्रोच जनता पार्टी आणि त्यांच्या आंदोलनाने मोदी सरकारला घाम फोडलाय. त्यातच आता विरोधी पक्षाने हा मुद्दा चांगलाच उचलून धरल्याने सरकार आता कात्रीत सापडलाय. त्यात विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांची वाढती आक्रमकता आणि त्यांना मिळत असलेला पाठिंबा पाहता येणारा काळ मोदी सरकारसाठी आव्हानात्मक असू शकतो असं एकूण चित्र आहे. सरकार विरोधात सोशल मीडियावर आणि ग्राउंड लेवलला वातावरण चांगलंच पेटलेलं असताना भारतीय जनता पार्टीचे समर्थकही सरकारच्या चुकीच्या वागणुकीचा निषेध करताना दिसून येत आहेत. सोशल मीडियावर सरकारच्या समर्थनार्थ भूमिका घेताना खूप कमी लोक दिसून येत आहेत. त्यामुळे भाजपचा जनाधार कमी होतोय का असा प्रश्न आता पडायला लागलाय आणि त्याचा 2029च्या निवडणुकीमध्ये परिणाम होईल का अशी आता शंका व्यक्त केली जाते. बाकी मंडळी, तुमचं याविषयीचं काय मत आहे? तुमच्या आजूबाजूची काय परिस्थिती आहे? भाजपा बॅकफूटवर येते की त्यांचा मतदार अजूनही त्यांच्या बाजूनेच आहे? याबद्दल तुमची मतं आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा. सोबतच आपल्या विश्वासवारीच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.